हॅलो फ्रेंड, नमस्ते. माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण या ठिकाणी खूप सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन करणार आहोत. ती डिझाईन आपण काठापदराच्या ब्लाऊजवरती करणार आहोत. धर्मावरमची साडी आहे. या ठिकाणी आपण ब्लाऊजचे मापे टाकून घेतलेले आहोत. तर 14 इंच 5 5.5 आर्महोल मार्किंग केलेला आहे. 1.5 इंचावरती मार्किंग करून 2 इंचाचा गळ्यावरती मार्क करून घेतलेला आहे. तर या ठिकाणी अशा पद्धतीने 10 इंचावरती गळ्याची मार्किंग करून घेतलेली आहे. गळ्याला आता आपण शेप देणार आहोत. या ठिकाणी हे पहा, अशा पद्धतीने गळ्यावरती शेप दिलेली आहे. तर अशा पद्धतीने शेप दिल्यानंतर आता आपण या ठिकाणी गळा कट करून घेणार आहोत. त्याआधी आपण पूर्ण भाग कट करून घेणार आहोत. अशा पद्धतीने जसा मार्क केलेला होता तसा बाहेरचा भाग कट करून घेत आहोत. आता या ठिकाणी आपण पॅचसाठी सुद्धा मार्किंग करून घेणार आहोत. तर आता आपण या ठिकाणी दोन्ही पार्ट जॉईन करून घेणार आहोत. उलट्या साईडला अस्तर ठेवून घेतलेला आहे. या ठिकाणी आपण पलटी मारून घेणार नाही, तर काठ लावून पलटी मारून घेणार आहोत. त्यासाठी आपण उलट्या साईडला जसा तसा अस्तर ठेवून दोन्ही अस्तर जॉईन करून घेत आहोत. हे पहा, अशा पद्धतीने आपण दोन्ही अस्तर जॉईन करून घेणार आहोत. या ठिकाणी एक साईडचा अस्तर जॉईन केल्यानंतर हा एक साईडचा भाग कट करून घेत आहे. दुसऱ्या साईडचा सुद्धा अस्तर त्याच पद्धतीने आपण लावून घेणार आहोत. तर हे पहा, अशा पद्धतीने अस्तर लावून घ्यायचा आणि त्याच पद्धतीने सर्व साईडने शिलाई मारून एक्स्ट्रा कापड सुद्धा या ठिकाणी कट करून घेणार आहोत. ह्या ठिकाणी एक्स्ट्रा कापड कट करून झाल्यानंतर आता आपण पॅच तयार करून घेणार आहोत. पॅचसाठी आपण साडीचा कापड यूज करत आहोत. तर हे पहा, अशा पद्धतीने ह्या ठिकाणी मार्किंग करून घेतलेली आहे. ही पहा, 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्या तुम्ही सुद्धा. हा डबल टॅप करून या ठिकाणी दोन्ही साईडला मार्किंग उठून घ्यायची. आता या ठिकाणी मार्किंग करून घेतलेले आहोत. तर यावरती आपण साडीचा कापड पॅच म्हणून वापरणार आहोत. तो पहा, आपण या ठिकाणी कशा पद्धतीने लावून घेणार आहोत. पॅच खालच्या साईडला ठेवायचा, ब्लाऊज वरच्या साईडला ठेवून अस्तर असलेला भाग पॅचवरती ठेवायचा आणि ब्लाऊज वरच्या साईडने करायचा आणि या ठिकाणी शिलाई मारून घ्यायची. तर हे पहा तुम्ही, या ठिकाणी मी शिलाई मारून घेतलेली आहे आणि एक्स्ट्रा कापड असेल तो या ठिकाणी आपण कट करून घेत आहोत. खालच्या साईडनं पाहून घ्या. जर कुठं व्यवस्थित वाटलं नसेल त्या ठिकाणी डबल शिलाई घालून घ्या. शिलाई घालून झाल्यानंतर बारीक बारीक कट्स मारून घेणार आहोत. या ठिकाणी आपण कट्स मारून झाल्यानंतर आपण या ठिकाणी पलटी मारून घेणार आहोत. तर पलटी मारते वेळेस आपण मॅचिंग दोराचा इस्तेमाल करायला हवं. तर या ठिकाणी आता मी पलटी मारून घेत आहे. आपण या ठिकाणी डापटीप शिलाई मारून घेत आहोत. तर आता या ठिकाणी डापटीप शिलाई घालून झाल्यानंतर आपण कडेने सुद्धा या ठिकाणी शिलाई मारून घेणार आहोत. जशी ड्रॉ केलेली आहे तशीच आपण या ठिकाणी शिलाई घालून घेणार आहोत. हे पहा, अशा पद्धतीने आपण या ठिकाणी शिलाई घालून घेणार आहोत. शिलाई घालून झाल्यानंतर जो एक्स्ट्रा कापड उरलेला आहे तो आपण या ठिकाणी कट करून घेणार आहोत. तर आपण या ठिकाणी एक्स्ट्रा कापड असलेला तो या ठिकाणी कट करत आहोत. एक्स्ट्रा कापड कट करून झाल्यानंतर आपण दोन्ही साईडची पॅच त्याच पद्धतीने तयार करणार आहोत. तयार झाल्यानंतर या ठिकाणी आपण लेस लावून घेणार आहोत.
तर ह्या ठिकाणी मी दुसऱ्या साईडला सुद्धा अशाच पद्धतीने त्यावरती लेस लावून घेणार आहे. लेस लावते वेळेस हळूवार त्या ठिकाणी आकार व्यवस्थित येईल त्याच पद्धतीने ह्या ठिकाणी लेस लावून घ्यायची. लेस थोडीशी ब्रॉड असल्यामुळे आपण ह्या ठिकाणी डबल शिलाई घालून घेणार आहोत. डबल शिलाई घातल्यामुळे हा ब्लाऊज उचलणार नाही आणि लेस व्यवस्थित बसेल आणि गळ्याचा आकार सुद्धा व्यवस्थित दिसेल. तर आता आपण या ठिकाणी पॅच तयार करून घेणार आहोत. पॅच तयार करण्यासाठी गळ्यामधून काढलेला भाग आणि मार्किंग केलेला भाग एकत्र करून घ्यायचा आणि जसा तसा आकार ड्रॉ करून घेणार आहोत या ठिकाणी. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात मी कशा पद्धतीने आकार कट करून घेणार आहे. आधी आतमधला आकार या ठिकाणी आपण कट करून घेणार आहोत. हा आपला पॅच आहे. एक्स्ट्रा कापड आपण थोडंसं ठेवून या ठिकाणी कट करून घेणार आहोत. तर हे पहा अशा पद्धतीने आपला पॅच या ठिकाणी आपण तयार करून घेणार आहोत. ह्या ठिकाणी आपण काटाचा वापर करून या ठिकाणी आपला हा पॅच तयार करणार आहोत. अस्तरवरती काटावरती जशा तशी शिलाई घालून घेणार आहोत आणि खालच्या साईडला सुद्धा या ठिकाणी आपण शिलाई घालून घेणार आहोत. एक्स्ट्रा कापड असलेला ब्लाऊज मधला काटाचा तो सुद्धा या ठिकाणी कट करून घेऊन बारीक बारीक कट्स मारून घेणार आहोत. या ठिकाणी कट्स मारून झाल्यानंतर आपण या ठिकाणी पलटी मारून घेणार आहोत. पलटी मारून झाल्यानंतर आपण डापटीप शिलाई घालून घेणार आहोत. हे पहा अशा पद्धतीने डापटीप शिलाई झाल्यानंतर अस्तरमधला हा भाग बाहेर काढून घ्यायचा. व्यवस्थित असा शेप बाहेर काढून घ्यायचा आणि त्या ठिकाणी शिलाई घालून घ्यायची. ह्या ठिकाणी आपण शिलाई घालून घेणार आहोत सर्व साईडने. तर ह्या ठिकाणी आपला पॅच तयार आहे. आता पॅच व्यवस्थित अंतरावरती ठेवून सेंटर मार्किंग करून या ठिकाणी पॅच जॉईंट करून घेणार आहोत. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात कशा पद्धतीने आपण पॅच जॉईन करणार आहोत. त्याआधी आपण या ठिकाणी एक्स्ट्रा कापड असलेला तो सुद्धा या ठिकाणी कट करून घेत आहोत. पॅच लावते वेळेस सोपे जाईल. तर हे पहा दोन्ही पॅच एकत्र ठेवून पाहायचे कोणते खालीवर होत आहे ते सुद्धा या ठिकाणी पाहून घ्यायचे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात मी कशा पद्धतीने जॉईन करत आहे ते तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित पाहून घ्या. हे पहा अशा पद्धतीने एक साईडचा जॉईन करून झालेला आहे. दुसऱ्या साईडचा सुद्धा या ठिकाणी जॉईन करून घेणार आहोत. या ठिकाणी आपण मार्किंग सुद्धा केलेली होती. तर आपण दोन्ही साईडची पॅच जॉईन करून घेतलेले आहोत. नेक्स्ट स्टेप आपण खालच्या साईडला डिझाईन करून घेणार आहोत. त्याआधी आपण या ठिकाणी पट्टी लावून घेणार आहोत. दोन्ही साईडने ब्लाऊजची उंची मार्क करून घेतलेली आहोत. या ठिकाणी आपण पट्टी लावून घेणार आहोत दोन्ही साईडला.
तर ह्या ठिकाणी आपण दोन्ही साईडला पट्टी लावून घेतलेली आहोत. हे पहा, अशा पद्धतीने दोन्ही साईडला आपल्या पट्ट्या लावून झालेल्या आहेत. तर ह्या ठिकाणी थोडीशी जागा आहे, त्या ठिकाणी आपण पॅच लावून घेणार आहोत. तर तुम्ही ह्या ठिकाणी पाहिला असाल मी कशा पद्धतीने हा पॅच तयार केलेला आहे. तो पॅच आपण ह्या ठिकाणी सेट करून घेणार आहोत सेंटरवरती. हे पहा, खूप छान. तर अशा पद्धतीने आपण हा पॅच सेंटरवरती जॉईंट करून घेत आहोत. थोडेसे एक्स्ट्रा दोरे आलेले आपण या ठिकाणी व्यवस्थित कट करून घ्यायचे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात आपली डिझाईन तयार झालेलीच आहे. ही डिझाईन कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब माय चॅनल अंजली ऑल इन वन. थँक यू.